आणि यानंतरची बातमी आहे पंढरपुरातून। मराठा आरक्षण रथयात्रेची आता सांगता झालेली आहे। 14 जिल्ह्यातून 3000 किलोमीटरचा प्रवास करून रथयात्रा पंढरपुरात दाखल झाली। रथयात्रेची सुरुवात आणि सांगता पंढरपुरातच आता केली जाते। सरकारला देवी देवतांनी आरक्षण देण्याची बुद्धी द्यावो हे या रथयात्रेचं विशेष महत्त्व होतं आणि त्यामुळे आता अखेर आता ही यात्रा जी आहे ती आता सांगता त्या यात्रेची झालेली आहे। आजपर्यंत जे आंदोलन झाले ते आंदोलन मुंबईला गेली किंवा रोडवरची झाली, पण हे जे आंदोलन आहे ते फक्त विठ्ठलाचं असू द्या, तुळजापूरच्या तुळजामातेचं असू द्या, परळीच्या वैजनाथाचं, औंढा नागनाथाचं, त्र्यंबकेश्वराचं, शिर्डी साईबाबाचं, भीमाशंकरचं, परत शिवनेरीचं, ज्योतिबा, पन्हाळागड आणि रायगड या सगळ्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन 14 जिल्ह्यातून आणि 3000 किलोमीटरचा प्रवास करून हे रथयात्रा आज पंढरपुरात पोहोचले। आम्ही समाजाचं काम करण्यासाठी किंवा समाजाच्या हितासाठी सरकारला सद्बुद्धी द्या एवढ्यासाठीच आम्ही ही रथयात्रा काढली होती राज्यात। तेव्हा आपण पाहतोय पंढरपूरमध्ये आता मराठा रथयात्रेचं आरक्षण रथयात्रेची आता सांगता करण्यात आलेली आहे। अनेक देवदेवतांचं दर्शन घेऊन आता या रथयात्रेची सांगता झालेली आहे। महाराष्ट्र सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी येवो हा या यात्रेमागचा मोठा उद्देश होता आणि अखेर आता ती यात्रा संपन्न झालेली आहे। पंढरपुरातूनच या यात्रेला सुरुवात झालेली होती आणि अखेर आता याच यात्रेची सांगता जी आहे ती पंढरपुरातच झाल्याचं चित्र आहे।